आणि एक महत्त्वाची बातमी, कोल्हापूरच्या पंचगंगा नदी प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळानं अधिकारी कोल्हापूरमध्ये दाखल झालेले होते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून तसंच अधिकाऱ्यांकडून पंचगंगा नदीला मिळणाऱ्या नाल्यांची पाहणी करण्यात आलेली आहे। कसं आहे, सगळे पाणी जे आहे हे ड्रेनेज व्यवस्थेनं जोडलं गेलं पाहिजे एसटीपीला, पण ड्रेनेज व्यवस्था कोल्हापूरमध्ये 100% नाही आहे। त्यामुळे जे नाले आहेत, नाल्यामध्ये ड्रेनेज येतं, तर ते नाले अडवून त्याचं ट्रीटमेंटकडं जाणं अपेक्षित आहे। पण जी आत्ता सध्याची महानगरपालिकेकडे ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे ती कमी आहे। वल्गना केली जाते की नाले सफाई हे नुसता गाळ हलवला जातोय, प्रत्यक्षात हे काढलं जात नाही। जर तुम्ही नाला सफाईतनं 27 टन प्लास्टिक काढलं म्हणताय, 27 टन जर तुम्ही या नाल्यातनं जर प्लास्टिक काढत असाल तर तुम्ही तुमचा कचरा उठाव होत नाही यावरून दिसतंय। 27 टन हे प्लास्टिक कुठून कोण टाकतंय? तर ही महानगरपालिकेचेच कर्मचारी या नाल्यामध्ये कचरा टाकतायत आणि हे सर्व पंचगंगामध्ये मिसळतंय। ही वस्तुस्थिती आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अद्यापही गंभीरच बनलेला आहे। कोल्हापुरातील नाल्यांमधून येणारं पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळताना पाहायला मिळते आणि यावरूनच पर्यावरणवादी जे आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। त्या संदर्भात न्यायालयात याचिका देखील झालेल्या आहेत आणि या सगळ्यानंतर आता प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, त्याचबरोबर नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी आपण बघतोय जयंती नाला परिसरात आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांच्याकडून पाहणी केली जाते। किती मोठ्या प्रमाणात कचरा या सगळ्या ठिकाणी साठून राहिलेला आपण बघू शकतो। याआधी देखील अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर कचरा या सगळ्या नाल्यामधून बाहेर काढण्यात आलेला होता। मात्र पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळं खरं तर पंचगंगा नदी ही पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचं पाहायला मिळते। एका बाजूला हे सगळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानंतर तपासणीसाठी आलेले असताना महापालिकेचा एकही सक्षम अधिकारी या ठिकाणी आला नसल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून केला जातोय, सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि म्हणूनच आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी।